बातमी समोर होती। आमदार रवी राणा यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना डिवचलंय। आमदार रवी राणा यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीचा किराणा पाठवल्यामुळे यशोमती ठाकूर आक्रमक झाल्यात। मी पराभूत झाले, जिंकले, मला काही फरक पडत नाही, मी पक्ष बदलत नाही, सरडासारखे रंग बदलत नाही, अवकातीत रहा, अशी टीका ठाकूर यांनी केली आहे। दिवाळी सरली, आपण शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली। आपण अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो आणि अमरावती जिल्ह्याची संस्कृती अमरावती जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीने या ठिकाणी राजकारण आपण करतो। आतापर्यंत करत होतो, पण मागच्या या 10 वर्षांमध्ये काही विचित्र लोक या राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी अमरावतीचं नाव अतिशय खराब केलेलं आहे। एकदम हलकटपणाची वागणूक त्या ठिकाणी ते देतात। मलाही हा अनुभव ह्या दिवाळीच्या दरम्यान आला। हा माझा कार्यकर्ता आहे, मी इथे नव्हती आणि त्यावेळेला एक पाकिट आणले, ते आले पाकिट, हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं। ते हे जे चित्रविचित्र लोक आहे, नवरा कुठे बायको कुठे, कधी सत्तेमध्ये, कधी आमच्या सपोर्टनी, कधी भाजपच्या सपोर्टनी, कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात। त्याने मला ही 100 रुपयाची साडी पाठवली फुलकटासारखी, हे पाठवला। हे काय आहे? हा पोहा आहे, हे मुरमुऱ्याचे पाकिट आहेत 2। हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून 2 मुरमुऱ्याचे पाकिट आहे। याच्यामध्ये हे सोयाबीन पाठवलाय, हे बिस्किट, हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना, त्या शाळांमध्ये त्याचं हे तेल पण त्याचंच वाटलं जातं। शाळांमध्ये जे काही अन्न वाटप होतं ते आहे। साखरेचा एक पुडा आहे, एक कायचा आहे, मिठाचा आहे बहुतेक हा पुडा, हे बेसन आहे, हे शेंगदाणे आहे, ही कायची तरी डाळ आहे। परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल। माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही। मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित व्यक्तीची बायको आहे। मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं। शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे। अरे हरामखोरांनो, तुम्हाला जर ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ उरतो का? तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल, काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाहीयेत ते द्या ना तुम्ही। हे काय लावलेलं आहे भांडण?